बोलणं ना, हा झालं ना बोलणं, पण विषय अर्धाच राहिला होता ना विषय. हा हो लावला होता फोन दुपारी, पण लागलाच नाही. हा. मग आता लावून बघतो का? आता हो, नाही म्हणजे जरा त्रासच देते तुला, पण आई बाबांचा आवाज ऐकला ना तर चिंगीला बरं वाटेल. तसे झोपेत पण बरळत असते आई आई म्हणून. तेवढं जमतंय का बघ ना. अगं असं काय करते आता? दाजींकडे कुठं फोन आहे त्यांना फोन करायला? आणि गावातले तर आता सगळे झोपले असतील ना. आपण उद्या फोन करू है ना. काय ग, काय झालं? नाही, तसं नेहमी आई बाबा फोन करतात म्हणून काळजी वाटली जरा. चिंगीशी बोलायला तरी फोन केलाच असता त्यांनी. अगं जमलं नसेल त्यांना, हो ना. उद्या बोलू ना आपण. हा, पण आई बाबा असे अचानक कसे गेले काही कळतच नाहीये मला. अगं सांगितलं ना, म्हणजे काही कामानिमित्त गेले असतील. आता चिंगीच्या शाळेला सुट्ट्या पडल्या तेव्हा तुम्हाला दोघींना घेऊन इथे आले. कामाविमाचं बघायला हवं ना, इथे पावलोपावली पैसे लागतातच ना. होय तर पैशाशिवाय काही होतंय होय? आणि तेच कारण सर होय ना, तेच कारण आहे. हा ग. हा पण लवकरात लवकर आई बाबांशी बोलणं झालं पाहिजे, होय. नाही तर चिंगीला सांभाळणं खूप अवघड होईल. कधी आई बाबांशिवाय राहिली नाहीये ना ती, सवय नाहीये तिला. जुन्या सवय जायला आणि नवीन सवय लागायला वेळ तर लागणारच आहे. अगं म्हणजे होईल सवय तिला, नको काळजी करू. हा अहो तुम्ही बघत काय बसला, हांतून घाला की जरा. हा हो हो हो. मामा थांब, मी बघते. हा हे देवा. रमा, ए बाळा, अगं किती उशीर झाला, झोप येत नाही का तुला? काही होतंय का गरमा? काही नाही ग, झोप लागत नाहीये विचारामुळे. सतत आई बाबांचा विचार येतोय डोक्यात. तूच विचार कर ना मामा, आज रात्री आई बाबा आपल्या सोबत असतात आणि दुसऱ्या दिवशी उठून बघावं तर नाहीत. बरं कुठे गेले, कशासाठी गेले, काहीच ठाऊक नाही. परत जाणार हेही आम्हाला माहित नव्हतं. आणि माझं जाऊ दे रे, पण त्या बिचाऱ्या चिंगीने कसं सगळं समजून घ्यायचं? मामा, तुझं काही बोलणं झालंय का रे त्यांच्याशी? हो हो, म्हणजे नाही. अगं म्हणजे निघताना झालं तेवढं बोलणं. मग त्यांनी काहीतरी करून फोन किंवा काहीतरी करायचं ना. चिंगीने त्यांचा आवाज जरी ऐकला ना तरी आठवडाभर ती शांत राहील आणि आपल्याला पण त्रास देणार नाही ती. अगं म्हणाल ना गावाला ते कामाचं, म्हणजे त्या गावात व्यवस्था झाली नसेल ना असं. मामा, आपण भेटायला जाऊया का त्यांना? हा, मला कुठेतरी काहीतरी गडबड आहे असं वाटतंय. उगाच भीती वाटते, काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय बघ. त्यांना भेटले ना एकदा तर बरं वाटेल मला पण आणि चिंगीला पण. मला माहितीये थोडा खर्च होईल, पण जाऊयात का आपण? मला पण छान वाटेल आणि चिंगीला पण बरं वाटेल ना. जाऊया ना आपण? हो हो, जाऊ 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 नक्की नक्की जाऊया. माझी इकडची कामं आटपली ना
मग आपण भेटायला जाऊया. कुठे जाणार आहात भेटायला त्यांना? अगं बोला की कुठे जाणार आहात? तुम्ही सगळं सांगून का नाही टाकत तिला? सांगून टाका सगळं आता. मामी, तुम्ही काय लपवताय माझ्यापासून? काय काय नाही काय नाही. मामा, मी हात जोडते. हे बाई नाही. जे काही असेल ते मला सांग. हा? नाही सांगणार ते तुला. आईच सांगणार तुला. अगं हे अगं थांब ना, नको ना सरला. काही नको तू ऐक ना माझं. पण काय आहे? कळलं तुला काय आहे? दादा, काळजावर दगड ठेवून ही चिठ्ठी लिहितेय. जगण्यासाठी जे जे करावं लागलं ते आम्ही केलं. 7 वर्ष दुष्काळाला तोंड देता देता तहान मारत जगलो. तर जगलो. जमीन गेली, मग घर गेलं. आजचं मरण उद्यावर ढकलतोय. पण आता सहन करण्याची ताकद संपली आमची. माझ्या दोन्ही पोरी तुझ्या भरोशावर सोडून जातोय. दादा, तुला त्यांचं जास्त करावं लागणार नाही. समजूतदार आहेत, त्रास नाही देणार तुला. रमा लई गुणी पोरगी आहे माझी. ती घेईन चिंगीची जबाबदारी. तू हा दागिना ऐक आणि ते पैसे वापर. जे घडायला नको ते हातून काढतंय. आम्हाला शोधण्याचा प्रयत्न करू नकोस. आणि जमलं तर माफ कर. रवा, रवा. रमा बाळ, तुम्हा दोघींना सोडून जाताना लई वाईट वाटतंय. पण आमच्याकडे दुसरा कुठलाच उपाय उरला नाही बघ. आणि हे सगळं समोर सांगायची हिम्मत नव्हती, म्हणून ही चिठ्ठी. आम्ही गेल्याच्या दुःखात फार काळ रडू नकोस रमे. तुझ्यावर चिंगीची जबाबदारी टाकून चाललोय. चिंगीच्या जन्मानंतर लगेचच मोठी झालीस रमे. आमच्या बरोबर गरिबी बी आनंदात भोगलीस. दुष्काळ बी सोसलास. आम्ही हारलो. तू लई हुशार आहेस रमे. तू यातून नक्की मार्ग काढशील बघ. तुला चिंगीला लई शिकवायचंय ना.
नक्की शिकव. रमे, तू आमच्या पोटी जन्म घेतलास ते आमचं भाग्य आहे बाई. पण आम्ही तुम्हाला काहीच नाही देऊ शकलो, काहीच नाही. बाळा, आम्हाला माफ कर असं म्हणण्याची मी लाज वाटते बघ. पण आम्हाला विश्वास आहे रमे, तू चिंगीला एवढं प्रेम देशील की तिला आई बाबाची आठवण बी येणार नाही. तुम्हाला द्यायला आमच्याकडे काहीच नाहीये ग, काही शिल्लकच नाही राहिलं. फक्त आशीर्वाद उरलेत आता. लई लई आशीर्वाद तुम्हा दोघींना. चिंगीची काळजी घे रमे, आणि तुझी बी. काय रे, काय झालं? काय? बघू, वर बघ, खाली बघ. डबल चेन. गप्पे खरंच. आणि पोट बघ केवढं वाढलंय ते. काय पण खरंच दादा, मला तर असं वाटतं तू जेवणाचे 5 सेट आणि व्यायामाचा 1च सेट मारतोय. हो, तू असतेस बघायला. नाही, पण दिसतंय ना ते. आणि मला अजून एक कसं वाटतंय, तू आजकाल ना खूप आळशी होत चाललायस रे. सकाळपासून तुला कोण भेटलं नाही काय का? नाही ना, म्हणून तर. बर ते जाऊ दे, मला गावात एक काम आहे, मला प्लीज सोड ना पटकन बाईकवर. ए, मला भरपूर काम आहेत. बघ बघ, आत्ताच म्हणले ना मी तुला किती आळशी झालायस ते. तू मागेच लागतेस यार. दादा, आता तुला नाही सांगणार तर कोणाला सांगणार? सोड ना प्लीज. कुठे जायचंय तुला? अरे पूर्वा माहेरी आलीये, तिला भेटायला जायचंय. चल पटकन. बघ बघ तुझ्या मैत्रिणींना, माहेरून सासरी जातात, सासरून माहेरी येतात, परत माहेरून सासरी जातात. आणि आपण काय त्यांना फक्त भेटणार की त्यांच्याकडून काही शिकणार? येशू, तुझं पण लग्नाचं वय झालंय. नाही, आता जायच्या आधी ना मला आईशी याबद्दल बोलायलाच लागेल. अरे अरे, ती डबल चीन वगैरे गंमत होती. पोट एवढं फ्लॅट पोट आहे, काही सुटलं बिटलं नाहीये. ए दादा, सॉरी यार, मी तुला आळशी म्हणाले. पण तू आई समोर हा विषय प्लीज नको काढूस. हे तर ती बाशिंग घेऊन माझ्या मागे लागेल. आता का सॉरी म्हणाले ना, तू आता कशाला विषय वाढवतोय? पर परत एकदा म्हणते सॉरी, ठीक आहे? आता पटकन बाईक काढ आणि मला सोड. बर, मी आवरून आलो. चालेल. सरला हे पोय नाश्ता कर. रामाशी बोलून घे, तिला बोलतं करायला पाहिजे की नाही. हो, मी बोलीन, पण आई कुठं ती? म्हणजे सकाळपासून दिसलेलीच नाही घरात मला. काय?
हॅलो, हा तेजू बोल. नाही, मला जरा वेळ लागणार. तू एक काम कर ना, तू पुढे हो, मी नंतर येतो मागून. हा अगं सगळं आल्यावर बोलतो. हा हा हा, बाय बाय. दर्शन घेऊन बाहेर पडलो आणि तुम्ही दिसला. मग तुम्ही अशा का बसला होता? काही झालंय? नाही, काहीच नाही. तुमच्या काहीच नाही मध्ये मला काहीतरी वेगळं ऐकू येते. रडत का होता तुम्ही? मला सांगतो, माझ्या बाबतीत असंच घडायचं बरं का. कधी कधी एखादी गोष्ट घडलेली असायची आणि मला वाटायचं ती गोष्ट कोणालाच सांगायला, पण नंतर नंतर कळायला लागलं अशा गोष्टी मनात ठेवून काहीच होत नाही. मग मी देवाशी बोलायला लागलो. जो प्रश्न निर्माण करतो उत्तरे त्याच्याकडेच मागितली पाहिजेत ना. मलाही तुम्हाला नसेल सांगायचं तर हरकत नाही, मी आग्रही नाही करणार. पण असं देवाच्या आवारात बसून रडू नका. तुमच्या मनात जे काय आहे ते बोलून मोकळे व्हा. त्याच्याशी भांडा, गाऱ्हाण मांडा, पण मोकळं व्हा. तुम्हाला बरं वाटेल आणि तुमच्या प्रश्नाची उत्तरे मिळतील नक्कीच. असो, येतो. आणि हो, कधी तुम्हाला कुठली अडचण आली नक्की सांग. देवी, तू माझी खूप मोठी परीक्षा पाहतेस. पहा, मी सुद्धा माझ्या आई बाबांची लेक आहे. मी सगळ्या परीक्षेत पास होणार. माझ्या आई बाबांनी काय केलं मला माहित नाही, पण ते जिथे कुठे असतील तिथे तू त्यांना सुखी ठेव. तू तर सगळीकडे असतेस ना, तुला नक्की माहित असेल ते कुठे. तर त्यांना सांग, त्यांच्या चिंगीचा मी नक्की सांभाळ करीन. आणि त्यांना हेही सांग, माझी त्यांच्याबद्दल काहीच तक्रार नाही आणि रागही नाही. देवी, तू एक चांगलं केलंस. त्यांचा हारलेला चेहरा आम्हाला दाखवला नाहीस. त्यांना हारलेला आम्ही नसतं पाहू शकलो. मला आणि चिंगीला आमच्या आई बाबांचा नेहमी हसरा चेहरा आठवत राहणार.